कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल व सिद्धी ॲड्स आयोजित शाकाहारी टिफिन बनवा स्पर्धेत मंगला चोपडा प्रथम. स्पर्धेमुळे महिलांना आपले पाककौशल्य दाखवण्याची संधी. माधवी वाघ. गृहिणींना दररोज सकाळी प्रश्न पडतो तो म्हणजे मुलांना डब्यात पौष्टिक व रुचकर काय द्यायचं. या प्रश्नाचं उत्तर शोधणारी अनोखी हेल्दी शाकाहारी टिफिन बनवा स्पर्धा कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल व सिद्धी ॲडव्हर्टायझिंगच्या संयुक्त विद्यमानं पार पडली. यात 50 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेत एकाहून एक सरस अशा रेसिपी सादर करून परीक्षकांची मनं जिंकली. स्पर्धेत मंगला चोपडा यांच्या कडधान्याचे कटलेट या टिफिन रेसिपीला प्रथम क्रमांक मिळाला. कीर्ती कर्नावट यांच्या छोले पनीर टॅकोजला द्वितीय, उषा शेटिया यांच्या मोरिंगो पराठा रेसिपीला तृतीय तर कावेरी मोहिते यांच्या कॉर्न भेळ रेसिपीला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. बक्षीस वितरण समारंभ आरटीओ वाहन निरीक्षक माधवी वाघ यांच्या हस्ते झाला. यावेळी कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका मयुरी सावदेकर, सिद्धी ॲड्सच्या स्वाती गांधी, राहुल सावदेकर, राशी सावदेकर आदी उपस्थित होते. माधवी वाघ म्हणाल्या की प्रत्येक आईसमोर मुलांना दररोज डब्यात काय द्यायचा हा प्रश्न असतो. सध्याच्या काळात जंक फूडचं प्रमाण वाढलंय. अशा वेळी घरीच रुचकर आणि मुलांच्या वाढीला उपयुक्त अशी पौष्टिक रेसिपी तयार करता आली पाहिजे. स्पर्धेमुळे प्रत्येकीनं कल्पकता दाखवत चांगल्या हेल्दी रेसिपी सादर केल्या. 50हून अधिक रेसिपी आल्यानं प्रत्येकीला इतर महिलांनी केलेल्या रेसिपींचीही माहिती झाली. आताच्या काळाशी सुसंगत स्पर्धा घेण्याचा कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल व सिद्धी ॲड्सचा उपक्रम कौतुकास्पद आहे असं सांगत वाघ यांनी महिलांना रोड सेफ्टी तसेच वाहन चालवताना घ्यायची काळजी, नियमावली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. म्हणजे आईला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की डब्यात उद्या काय द्यायचं. आणि कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल आणि सिद्धी ॲडव्हर्टायझिंग तुम्ही जे काही संकल्पना आणली बाहेर ती खूप छान आहे. ऍक्च्युली सगळ्या मदर्सला माहिती असतं आपल्या मुलांना काय आवडतं, पण त्यांना हेही माहिती असतं की मुलं काय खात नाही. तर काहीतरी प्रयोग करून आपण ते मुलांच्या पोटात जाण्यासाठी प्रयत्न करतो. या स्पर्धा म्हटलं की आपली जागरूकता अजून वाढते आणि आपली इमॅजिनेशन पण वाढतं. अशा स्पर्धा तुम्ही घेत जा जेणेकरून अजून कॉम्पिटिशन वाढत जाईल आणि अजून चांगले पदार्थ आम्ही बनवत जाऊ. थँक्यू. प्रास्ताविकात स्वाती गांधी म्हणाल्या, या टिफिन बनवा स्पर्धेमुळे महिलांनी आपलं पाककौशल्य सिद्ध करून दाखवलंय. मुलांच्या वाढीसाठी आवश्यक सर्व पोषण मूल्य असतील अशा रेसिपी सादर करण्यात आल्या. सर्वच रेसिपी तितक्याच पौष्टिक व कल्पकतेनं तयार केलेल्या होत्या. कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळभाजी, तृणधान्य अशा विविध पदार्थांचा वापर रेसिपींसाठी करण्यात आला होता. भविष्यातही अशा स्पर्धांमधून महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असेल. कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल आणि सिद्धी ॲडव्हर्टायझिंग मिळून आम्ही टिफिन बनवा स्पर्धा घेतली होती. त्याच्यात पौष्टिक टिफिन बनवा हे जास्त जरुरी होतं आणि फार जणांनी त्याच्यात भाग घेतला. मला प्रतिसाद पण चांगला भेटला, एकदम व्यवस्थित. आणि वेगवेगळे पदार्थ मला माहीत पडले का आपण काय काय अजून नवीन त्याच्यात बनवू शकतो. आरटीओच्या इन्स्पेक्टर वाघ मॅडम आम्हाला आज कार्यक्रमासाठी लाभल्या. त्यांनी आम्हाला आरटीओचे काय नियम सांगितले लेडीजसाठी. आजकाल फार कारचे ऍक्सिडेंट होत आहेत, ते कसे आपण नाही होऊन व्यवस्थित गाडी चालू शकतील असं त्यांनी आम्हाला जरा त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आम्ही अशाच अजून स्पर्धा घेत राहू. धन्यवाद. मयुरी सावदेकर यांनी सांगितलं, शाकाहारी टिफिन बनवा स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी सुगरणपणा दाखवत मुलांना आवडेल आणि त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतील अशा रेसिपी सादर केल्या. मी मयुरी राहुल सावदेकर, कोहिनूर ड्रायव्हिंग आणि सिद्धी ॲडव्हर्टायझिंग तर्फे आम्ही जी टिफिन बनवा स्पर्धा घेतली होती त्याच्यामध्ये महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच्याबद्दल आभार. सगळ्यांनी छान रेसिपीज बनवल्या होत्या आणि वेगळे पौष्टिक आणि छान होत्या. आम्हालाही नवीन काहीतरी शिकायला मिळालं. धन्यवाद. उपस्थित स्पर्धक महिलांनीही या उपक्रमाचं कौतुक करत नवनवीन रेसिपी शिकायला मिळतानाच नवीन मैत्रिणीही भेटल्याचा आनंद व्यक्त केला. शेवटी राशी सावदेकर यांनी आभार मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. सर्वप्रथम मी आभार मानते कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल व सिद्धी ॲडव्हर्टायझिंग यांचे व मान्यवर परीक्षक आणि माझे सहभागी. आपण सगळेच आजच्या धावपळीच्या जीवनात चविष्ट अन्न आणि पौष्टिक अन्न यामध्ये गोंधळ करतो. पण खरं आरोग्य आपल्या स्वयंपाकघरात तयार होतं जेव्हा आपण स्थानिक, ताजं आणि नैसर्गिक अन्न तयार करतो. या स्पर्धेसाठी मी तयार केले होते शेवग्याच्या पराठ्याबरोबर काजू चीजी सलाड. शेवगा ज्याला सुपरफूड म्हटलं जातं, त्यात आयर्न, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. आणि काजूपासून बनवलेलं चीज हे चविष्टच नाही तर
कोलेस्ट्रॉल मुक्त, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्सनी भरलेलं असतं. आपण जर थोडा विचारपूर्वक स्वयंपाक केला तर आरोग्यदायी अन्न ही चवदार, आकर्षक आणि पचनास सुलभ होऊ शकते. माझा विश्वास आहे आज आपण आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या तर उद्याचं आरोग्य आपोआप सुधारेल. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. चव आणि आरोग्य यांचा मिलाफ घडवूया आपल्या स्वयंपाकघरात. थँक्यू. मी सौ कीर्ती अतिश कर्णावर. ही स्पर्धा कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूल व सिद्धी ऍडव्हर्टायझिंग तर्फे सुंदर स्पर्धेचं आयोजन केलं. की खूप वेळा प्रश्न पडतो की मुलांना टिफिन मध्ये हेल्दी काय द्या. ह्या संकल्पनेमुळे आम्हाला नवीन नवीन पदार्थ करण्याचे सुचले व आम्ही या टिफिनसाठी छोले पनीर टॅकोज बनवले. जसे की पनीर मधून प्रोटीन आणि छोल्यामधून आयर्न भेटते मुलांना. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आम्ही जे टॅकोज बनवले ते मुलांना खूप आवडले. या नवीन नवीन गोष्टींमुळे मुलं आता रोज हेल्दी टिफिन खायला लागले आहेत आणि या संकल्पनेमुळे आम्हाला ऑनलाईन स्पर्धेत भाग घेण्यात उत्स्फूर्तता आली. आणि धन्यवाद कोहिनूर ड्रायव्हिंग स्कूलचे आणि सिद्धी ऍडव्हर्टायझिंगचे. धन्यवाद. नमस्कार. मी आपले सर्वांचे खूप आभार मानते. मला फार कौतुक वाटतं की या स्पर्धेमुळे आम्हाला काहीतरी करायची उत्स्फूर्त इच्छा होते आणि आम्ही त्याप्रमाणे ते बनवू शकतो. ते मुलांनाही आवडतं आम्ही बनवलेलं की आज आपल्या आईने काहीतरी खास बनवलं आहे आपल्यासाठी. मुलं आवडीने खातात. त्यासाठी खूप खूप धन्यवाद.